बघा मित्रांनो, बेरिंग कॅटलॉग किती प्रश्न आहे हा? बघा, सिलेक्शन ऑफ बेरिंग किती प्रश्न आहे हा? हा, क्यू. हा, बघा सगळ्यात पहिले काय करायचं, कॅल्क्युलेट रॅडियल अँड ऍक्सियल लोड रिएक्शन. तुम्ही दोन्ही पद्धतीने केलं तरी चालतं, एक तर नुसती प्रोसिजर लिहिली किंवा असं कॅटलॉग काढलं तर चालतं. काय, सिलेक्ट रॅडियल अँड ऍक्सियल लोड रिएक्शन म्हणजे एफ आर आणि एफ ए. हा, नंतर डिसाइड डायमीटर ऑफ शाफ्ट. डायमीटर ऑफ शाफ्ट डिसाइड करायचं. हा, म्हणजे ज्याच्यावर बेरिंग माउंट करणार आहे ते डायमीटर ऑफ शाफ्ट डिसाइड करायचं. अलग लक्षात. नंतर म्हणजे तुम्ही जर बेरिंग सिलेक्ट करायची तर कशी करतात, सगळ्यात पहिले काय करतात, रॅडियल आणि ऍक्सियल फोर्स. नंतर काय करतात, शाफ्ट ज्याच्यावर बेरिंग बसवायची तो डिसाइड करायचा. द सिलेक्ट प्रॉपर साइज ऑफ बेरिंग सुटेबल फॉर गिव्हन ऍप्लिकेशन. म्हणजे ऍप्लिकेशन कोणतं पाहिजे त्याच्यानुसार टाइप्स ऑफ बेरिंग सिलेक्ट करायचे. नंतर फाइंड द बेसिक स्टॅटिक रेटिंग. हा, ही सीओ काढायचं. सीओ म्हणजे काय असतं, बेसिक स्टॅटिक रेटिंग. आलं. नंतर कॅल्क्युलेट द रेशो ऑफ एफ ए बाय एफ आर आणि एफ ए बाय सीओ. हा रेशो काढायचा. आलं. नंतर सिलेक्ट द लोवेस्ट सिरीज ऑफ सिलेक्टेड कॅटेगरी. हा, सगळ्यात लोवेस्ट हे पहा, त्याच्यामध्ये सगळ्यात जे लोवेस्ट आहे ते सिलेक्ट करायचं. हा, आणि जर इकडे बघा, सिलेक्ट द लोवेस्ट. हे पहा, बेरिंग इथं काय करायचं बघा मित्रांनो, फाइंड द व्हॅल्यू ऑफ एक्स अँड वाय. हा, आणि सिलेक्ट करायची बेरिंग. नंतर के ए करायचं. के ए, के ए म्हणजे काय, ऍप्लिकेशन फॅक्टर. ऍप्लिकेशन फॅक्टर काढायचं. नंतर काय करायचं, पीई म्हणजे इक्वेलेंट डायनामिक लोड. हा लोड काढायचा, याचा फॉर्म्युला पाठ करून घ्या. नंतर जर बॉल बेरिंग असेल, तर काय करायचं, बॉल बेरिंग असेल तर यस, यस असेल तर ए इक्वल टू 3 घ्यायचं. ए इक्वल टू काय घ्यायचं, 3. आपल्याला काही प्रॉब्लेम नाही. ए इक्वल टू 3 घ्यायचं. आणि बॉल बेरिंग नसेल तर ए इक्वल टू किती घ्यायचं, 10/3. हा, नंतर पुढे जायचं, कॅल्क्युलेट रिक्वायर्ड डायनामिक कॅपॅसिटी. हा, डायनामिक कॅपॅसिटी काढायची. डायनामिक कॅपॅसिटी म्हणजे सीआर काढायचं. जर सीआर ची व्हॅल्यू या सी पेक्षा जास्त किंवा इक्वल आली तर स्टॉप करायचं. हा, आणि जर सी पेक्षा कमी आली तर पुन्हा नेक्स्ट बेरिंग सिलेक्ट करायचं आणि वापस प्रोसिजर रिपीट करायची. अलग. पुन्हा एकदा सांगतो, सगळ्यात पहिले एफ आर एफ ए काढायचं. आता ते काय माहितीये, डायमीटर सिलेक्ट करायचं. हा, ऍप्लिकेशन नुसार बेरिंग सिलेक्ट करायची. हा, नंतर लाईट सिरीज, मग हे सगळे कॅल्क्युलेशन करायचे. हा, लोएस्ट सिरीजची बघायची. नंतर काय करायचं, इकडे जायचं, इकडे नाही. हा, के एल 10 काढायचं. नंतर हा लोड काढायचा. हा लोड काढल्यानंतर जर बॉल बेरिंग असेल तर ए इक्वल टू 3 घ्यायचं, बॉल बेरिंग असेल तर ए इक्वल टू 10/3 घ्यायचं. हा, नंतर डायनामिक कॅपॅसिटी काढायची. काय काढायचं, डायनामिक कॅपॅसिटी म्हणजे सीआर. जर डायनामिक, आणि सीआर साठीच आपण पीई काढ. जर डायनामिक कॅपॅसिटी ही पेक्षा कॅपॅसिटी सी पेक्षा आपलं सीआर पेक्षा जर जास्त असेल, सीआर पेक्षा जास्त असेल किंवा इक्वल असेल तर काय करायचं, स्टॉप करायचं. नसेल तर मग पुन्हा बेरिंग सिलेक्ट करायची, पुन्हा चेंज करायचं आणि वापस रिपीट प्रोसेस. लक्षात. धन्यवाद. बघा मित्रांनो, पुढचा प्रश्न, स्टे स्टेट द स्टेट द इक्वेशन ऑफ वॉल स्ट्रेस वॉल स्ट्रेस फॅक्टर फॅक्टरचं इक्वेशन विचारलंय. के डब्ल्यू ही दाखवते वॉल स्ट्रेस फॅक्टर 4C-1 अपॉन 4C-1 अपॉन 4C-3, 4C-1 अपॉन 4C-4 प्लस 0.615 अपॉन सी. सी तुम्हाला माहिती आहे स्प्रिंग इंडेक्स. सी काय असतं,
स्प्रिंग इंडेक्स हा कॅपिटल डी बाय स्मॉल डी. बस हे 2 मार्काला विचारलेलं आहे. स्ट्रेस वॉल्स फॅक्टरचा फॉर्म्युला. खूप पॉप्युलर आहे हा फॉर्म्युला. आता नेक्स्ट प्रॉब्लेम कालचा थोडा चुकला होता, तो डबल एकदा घेतो. आय नंबरचा प्रॉब्लेम. डिझाईन चुकला म्हणजे कॅल्क्युलेशन मध्ये चुकला. डिझाईन अ रेक्टँग्युलर की फॉर अ शार्प diameter 50 mm. The permissible stresses are 40 Newton per mm square in shear आणि 70 Newton per mm square in crushing. तर सगळ्यात पहिले काय करायचं, रेक्टँग्युलर की आहे W इज इक्वल टू डी बाय 4. 50/4 किती तर हे 12.5 म्हणजे 14 mm. T इज इक्वल टू डी बाय 6. 50/6 8.33 इज इक्वल टू 10 mm. हा टॉर्क काढायची. टॉर्क काय असती π/16 इंटू टाऊ इंटू टी क्यूब. π/16 हे सांगा पटकन. इंटू 40 इंटू टी किती आहे 50चा क्यूब किती आहे हे थोडं चुकलं होतं काल. 981 इंटू 10³ न्यूटन mm. नंतर टी इज इक्वल टू डब्ल्यू इंटू एल इंटू डी बाय 2 इंटू टी. डी डब्ल्यू इंटू एल इंटू डी बाय 2 इंटू टाऊ. हा हे शेअर मध्ये स्ट्रेंथ. तर टी किती आपल्याकडे 981.74 इंटू 10³ इंटू 2 डिवायडेड बाय विड्थ किती आहे 14. हा डायमीटर किती आहे 50. डायमीटरला खाली घेतलं. शेअर स्ट्रेस किती आहे 40. किती आहे तर सांगा आता नीट. एल इज इक्वल टू काही राहिलं नाही याच्यात. 70 हे राहिलं नाही ना याच्यात. हा 981.84 इंटू 2 वरी गेलं 14 इंटू 50 इंटू 40. हा आता लेथ झालं. आता कशात चेक करायची लेथ. टी इज इक्वल टू टी बाय 2 इंटू डी बाय 2 इंटू एल इंटू सिग्मा सी. सिग्मा सी के म्हणा किंवा सिग्मा सी म्हणा क्रशिंग मध्ये. बरोबर आहे फॉर्म्युला. आता बघा टी किती आहे 981.74 इंटू 10³ या 2 ला वरी पाठवलं, या 2 ला पण वरी पाठवलं, या दोन्ही 2 ला. हा टी ला खाली पाठवलं. टी ला जर खाली पाठवलं टी किती आहे मित्रांनो. टी किती आहे टी 10. हे छोटं टी किती आहे 10. डी किती आहे 50 आणि सिग्मा सी किती आहे 70. किती येतं बघा. लेथ इज इक्वल टू पाच सांगा आता. बरोबर ना 112.19. सिलेक्टिंग बिगर वन. बघा मित्रांनो स्ट्रेस आपलं स्टेट द इफेक्ट ऑफ कर्वेचर फक्त स्टेट करायचंय. इनर सरफेसेस स्ट्रेस मॅग्निफिकेशन म्हणजे कर्वेचर काय होतं रिझल्टिंग इन सिग्निफिकंटली हायर शेअर स्ट्रेस ऍट द इनर सरफेस ऑफ वायर. वायरच्या ठिकाणी काय होतं कर्वेचरचा इफेक्ट काय होतो स्ट्रेस वाढते इनर सरफेसला. हा नॉन लिनियर स्ट्रेस डिस्ट्रीब्युशन व्यवस्थित होत नाही. स्ट्रेस कॉन्सन्ट्रेशनचा इफेक्ट. हा नंतर न्यूट्रल ऍक्सिस शिफ्ट होत म्हणजे जे सेंटरचं ऍक्सिस असतं ना ते काय होतं
शिफ्ट होतं. नंतर निग्लिजिबल आउटर सरफेस डिक्रीज. हा आउटर सरफेस जो आहे डिक्रीज होतो थोड्या प्रमाणात. एवढंच लिहायचं. इफेक्ट ऑफ कर्वेचर. लक्षात 2 मार्काला येऊ शकते. अशा पद्धतीने पूर्ण थेरी झाली आणि न्यूमरिकल पण. धन्यवाद.